शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, ही लागण आहे ही 1 जानेवारीची आहे. साधारण 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज 100 दिवसाच्या मानानं ऊस किती छान आलेला आहे पाहू शकताय. आणि आज आपण फवारणी घेतलेली आहे. आज सकाळीच ती कोणती घेतलेली आहे मी तुम्हाला बोर्डवर समजावून सांगणार आहे, दाखवणार आहे व्यवस्थित लिहून. सकाळी व्हिडिओ करायला झालेला नाही, त्यामुळं आत्ता व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो. तर 100 दिवसाच्या मानानं किती छान ऊस आलेला आहे पहा. साधारण खांद्याबरोबर ऊस आहे. फुटवाही किती छान झालेला आहे पाहू शकताय. आता तुम्हाला मी दाखवतो पुढचा एक प्लॉट आणि बोर्डवर तिथं तुम्हाला मी लिहून दाखवतो. शेतकरी या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो हाईप करा, जेणेकरून हाईप करा आणि पॉईंट द्या, त्यामुळं जेणेकरून यूट्यूब जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या साईडला माळ आहे, इकडं पुढं जाईल तसं काळवाट आहे. काळी जमीन पुढं आहे आणि इकडं माळाची जमीन आहे. सगळं आमचं ड्रीप आहे. खतं आम्ही शक्यतो करून सगळी ड्रीपनं सोडतो, वरून काय टाकत नाही. पुढचा एक प्लॉट आहे तोही तुम्हाला दाखवतो. ते आपलं गजरी गवत आहे. ही माळाची जमीन आहे. खाली आम्ही माती टाकलेली आहे, काळी माती वर माळाच्या जमिनीवर. त्यामुळं ही पण लावण अतिशय छान आहे. शेतकरी मित्रांनो, पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीमध्ये जर पाण्याचा निचरा होत नसेल तर तरी पण खालनं जो पिकाकडून आपटेक आहे तो कमी प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा वाढ कमी होते. तर खतांचं नियोजनसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. NPK बॅलन्स माझे व्हिडिओ आहेतच, त्यामध्ये मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर जैविक खतं वापरा, जीवाणूंचा वापर करा. आता काळाची गरज आहे. तुम्ही त्यासाठी झायडेक्सचं नर्सरी किट वापरू शकताय. अतिशय चांगले रिझल्ट आहेत. तुम्ही पहिला फोटो मारून ठेवा आणि नर्सरी किट वापरा आणि 15 दिवसानंतर परत फोटो मारा. तुमच्या लक्षात येईल किती चांगलं नर्सरी किटचे फायदे आहेत झायडेक्स कंपनीच्या. त्यामध्ये NPK कन्सोर्टिया आहे, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे आणि मायकोरायझा आहे. मायकोरायझामुळं शेतकरी मित्रांनो पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती भरपूर पटीने चांगली होते. आणि जितकी पांढऱ्या मुळांची वाढ होईल चांगली, तितकं पिकाला च्या वाढीसाठी जोम जो आहे तो चांगल्या पद्धतीने येतो. आता हे पाहू शकताय सगळीकडं एक सारखी वाढ आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुळांवर काम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर तुम्ही खतं टाकून वाढवणं काय सोपं आहे, पण मुळं ज्या वेळेला तुमच्या पिकाला सगळ्यात जास्त असतील त्यावेळेला आपण टाकलेलं जे मटेरियल आहे ते चांगल्या पद्धतीनं अपटेक करतं पीक. आणि आपण टाकलेली खतं चांगल्या पद्धतीनं अपटेक केल्यानंतर वाढ ही छान होतेच शेतकरी मित्रांनो. त्यामुळं मुळांवर काम करा.
मुळांसाठी मायक्रोरायझा वापरायला पाहिजे, बॅक्टेरिया वापरायला पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतील. तर आता आपण बोर्डवर तुम्हाला सांगणार आहे मी शेतकरी मित्रांनो, कोणती फवारणी याला आता घेतलेली आहे आम्ही आज. 1 एकरासाठी फवारणीसाठी 200 लिटर पाण्याची गरज असते शेतकरी मित्रांनो, म्हणजे सफिशियंट आहे. 200 लिटर पाणी फवारणी केलात तर अतिशय सगळीकडे व्यवस्थित पुरं होतं. त्यानंतर आपल्याला बारा 61 घ्यायचं आहे, 00 1.5 किलो. 100 दिवसांच्या लागणीला 1261 1.5 किलो घ्या. त्यानंतर जे घ्यायचं आहे 5 ग्रॅम. 6BA पण 5 ग्रॅम घ्यायचं आहे. चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स घ्यायचे आहेत 200 ते 250 ग्रॅम. हे पहा, 1261 घ्यायचं आहे 1.5 किलो, जे घ्यायचं आहे 5 ग्रॅम, 6BA घ्यायचं आहे 5 ग्रॅम, चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स घ्यायचे आहेत 200 ते 250 ग्रॅम. त्यानंतर इसावियन घ्यायचं आहे 200 ml. त्यानंतर सीवीड घ्या, सीवीडचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत. एक्स्ट्रॅक्ट सागरी वनस्पती अर्क. शेतकरी मित्रांनो, समुद्राच्या खाली 400, 500, 700, 800, 1000 फुटावर ही वनस्पती वाढते. कुठल्याही प्रकारचं सूर्यप्रकाश नसताना ही वनस्पती वाढते आणि त्या वनस्पतीचा अर्क म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि त्यामध्ये सगळी खतं आहेत शेतकरी मित्रांनो. NPK आहे, सेकंडरी आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, सगळ्या प्रकारचं सगळ्या प्रकारचे जे हे आहेत संजीवक आहेत ती आहेत, सगळंच आहे. त्यामुळं त्याचे रिझल्ट अतिशय, ते जर का तुमच्या पिकावर तुम्ही फवारणी केली तर त्याचेही रिझल्ट अतिशय चांगले येतात. त्यानंतर कीटकनाशकमध्ये हमला वापरू शकताय, हमला 200 ml. आणि बुरशीनाशकमध्ये साप वापरू शकताय. आलटून पलटून वापरा, कोणतंही तुम्ही घ्यायला काय हरकत नाही. सापसुद्धा 200 ग्रॅम घ्या. आणि उन्हाचा ताव भरपूर आहे त्यामुळं त्याच्यासाठी सिलिकॉन स्टिकर घ्या, ते पंपाला 4 ते 5 मिली वापरू शकताय. 200 लिटरच्या ह्यानं त्या पंपाच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ते वापरू शकताय. 50 ते 60 मिली वापरायला काय हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, अशीच माहिती मी जी सांगतोय त्या माहितीचा तुम्ही तुमच्या शेतीमध्ये उपयोग करून घ्या आणि तुम्हीही तुमचं उत्पादन वाढवा, ही आपली इच्छा आहे. म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो. या व्हिडिओला हाईप करा आणि पॉईंट द्या, जेणेकरून यूट्यूब शेअर करेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत. आणि तुम्हीही तुमच्या मोबाईलमधील जे व्हॉट्सअपला ग्रुप जे आहेत त्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मी जी माहिती सांगतोय त्या माहितीचा उपयोग होईल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्र.